ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. तुम्हाला कितीही मान मिळाला तरी तुम्ही या घरचे नोकर आहात. त्या भाऊला आणि कोयनेला पंचायतीसमोर हजर करा. वातावरण गरम आहे तोपर्यंत निकाल लावून टाकू. काय रे काय झालं? काही नाही ग, विचार करत होतो. तुला काय वाटतंय ती सुदेशची बायको गीता तिथे येऊन काही राडा करणार नाही ना? हा प्रश्न म्हणायचा की तुझ्या मनात निर्माण झालेली भीती? भीती छे भीती कसली? मी नाही घाबरत कोणाला. अरे तू वाघ म्हणतोस ना स्वतःला, आणि तूच घाबरतोस तेही अशा उंदरा मांजरांना? मी घाबरत नाहीये ग त्यांना, पण काय झालं तरी ती गीता त्या जंत्रकडे गेली होतीस ना, ते उगीच मग नंतर अजून ती केस कोर्टात जाणार, ते कोर्ट कचऱ्या वगैरे. छे. अरे पण त्याच जंत्रेला मी विकत घेतलंय ना. आणि राहिला त्या दोघांचा प्रश्न, त्या दोघांना मी कशी सरळ करते ना ते तू बघच. फक्त तू खंबीर राहा म्हणजे झालं. मी खंबीरच आहे ग, पण किती झालं ना तरी ती गीता त्या सुदेशची बायको आहे. तू कशाला काळजी करतोयस? मी सांगते तुला, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. त्यांची हिम्मत झालीच कशी आपल्या अंगावर हात टाकायची? त्या सुदेशला जी शिक्षा झाली ना ती अगदी योग्य आहे. पूर्वीच्या काळी या जन्मी केलं तर पुढच्या जन्मी भोगावं लागायचं, पण आता या जन्माचं याच जन्मात फेडावं लागणार. या दोघांना याच जन्मात फेडावं लागणार. ही केस कोर्टात जरी गेली ना तरी सुद्धा मिटवता येईल. संजय मला माफ कर. मी असं पायरी सोडून वागायला नको होतं. मी कसं काय विसरलो की मी तर या घरातला नोकर आहे. तुझ्या मनात निर्माण झालेलं वादळ मी समजू शकतो. बाबा कदम इथे येऊन जे विष पेरून गेला त्याबद्दल मला काही विशेष वाटलं नाही, कारण बाबा कदम आणि बाप्पाजी सारख्या माणसांचा तो धंदा आहे. आणि आजवरचा आपला गावातला इतिहास सांगतो की बाप्पाजीच्या विरोधात जो कोणी उभा राहिलाय त्याला या लोकांनी असंच काहीतरी करून संपवलंय. मी जेव्हा बाप्पाजीच्या विरोधात उभं राहायचं ठरवलं तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना होती आणि मी माझ्या मनाची तयारी सुद्धा केली होती. पण बाप्पाजी विरुद्ध पुकारलेल्या या युद्धात तू आणि हे घर माझ्या बाजूने असेल असा विश्वास होता मला. आणि आज या विश्वासाला सुरुंग लागला. याचं दुःख आहे. पण भाऊ काका त्याने मला फोटोग्राफ्स दाखवलेत आणि ते सगळं बघून माझा तोल गेला. एखाद्यावर कुभांडच रचायचं म्हटलं तर ही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. फोटोच काय रे, उद्या हे माझ्यावर वाटेल ते आरोप करू शकतात. संजय, बाप्पाजी आणि बाबा कदम कशी माणसं आहेत हे तू ओळखतोस आणि तू मला लहानपणापासून बघतोयस. एखाद्यावरचा विश्वास असा एका क्षणात उडू शकतो. म्हणजे माझं चुकलं असेल, पण मी तुमची माफी मागतो. आपले शब्द
भात्यातून निघणाऱ्या बाणांसारखे असतात संजय. एकदा बाण सुटला किंवा आपल्या हातात काहीच उरत नाही. माफी तर खरं म्हणजे मी मागायला हवी. तू मालक आहेस, मी तर नोकर आहे या घरचा. मी तुझ्यावर हात उगारला, माफी तर मला तुझी मागायला हवी. भाऊ काका, मी तुमच्या मुलासारखा आहे आणि मी जर चुकलो असेल तर तुम्हाला मला रागवण्याचा आणि मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू मला तुझ्या बाबांच्या जागी मानतोस, हा माझा भ्रम होता. आज हे कळलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आपण किती गृहीत धरतो ना सगळ्यांना. आज मला माझी जागा कळली. यापुढे मी असं माझी पायरी सोडून वागणार नाही. आणि तुला अजूनही माझ्या चारित्र्यावर संशय असेल तर मला तसं स्पष्ट सांग. मी निघून जाईन इथून. कारण एका चारित्र्यहीन माणसाला सुदामादारांच्या घरात राहायचा काहीच अधिकार नाहीये. काका प्लीज असं काहीच बोलू नका प्लीज. भाऊ काका, संध्याकाळी पंचायतीसमोर तुम्हाला हजर राहायचंय बरं का? का? ते कोयनाच्या पोटातलं बोर ह्यांचा आहे असा आरोप आहे यांच्यावर. जीव घेईन तुझा. काका प्लीज आवरा, स्वतःला आवरा, सोडा त्याला. भाऊ काकांचं जर तसं काहीच नसेल तर मग ते इतके चिडतायत का? आपण सगळ्या लोकांना साक्षी पुरावे गोळ्याशिवाय केल्याशिवाय आपण काय करणार आहे का? आपण करणार नाही. नमस्कार. नमस्कार. मला वाटतं आता सगळेजण जमलेले आहेत. पंचाने कामाला सुरुवात करावी. हो. माननीय बाप्पाजी, पंचायतीचे सदस्य आणि आपल्या गावातले प्रतिष्ठित मोहिते कुटुंबीय आणि गावातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं पंचायत एवढ्यासाठी बोलवली आहे की धनाजीराव मोहिते यांचे जुने कारभारी, गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे चाकरीला असलेले भाऊ यांचं चारित्र्य चांगलं नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्या गुरुवाची पत्नी कोयना आणि भाऊ यांचे अनैतिक संबंध आहेत. आणि इतकंच नाही तर कोयनाच्या पोटात वाढत असलेलं मूल हे गुरुवाचं नसून त्या भाऊचं आहे असाही त्यांच्यावरती गंभीर आरोप आहे. नाही नाही, हे समजा खोटं आहे. अहो भाऊंसारख्या देव माणसावर असे आरोप करू नका. अहो त्यासनी बदनाम करण्यासाठी कुणीतरी रचलेला हे डाव आहे. माझं ऐका, अहो कुणीतरी ऐका माझं. कोयने सटवे, पंचायतीच्या मोर बोलायची तुझी हिंमत कशी झाली? तू काय आहेस ने काय नाही ते समद्या गावाला माहिती आहे. तू गावात काय काय धंदे केलेस, कोणाकोणाला नादी लावलंस ते समद्या गाव जाणून आहे.
अहो तुम्ही मला काय बी बनव, पण भाऊंसारख्या देव माणसाला बदनाम नका करू. ए मुक्याटानं थोबाड बंद कर तुझं. चोर ते चोर आणि वर्ण शिरजोर. बघ कोयना, तुला कंचाबी प्रश्न विचारला नसताना तू अशी मधी मधी बोलून पंचायतीचा अपमान करतेस. पंचांनी ह्याची नोंद घेतलेली आहे, तेव्हा तुला काय जी शिक्षा द्यायची ती आम्ही देणारच आहोत. कोयने, तू आधी तुझ्या जागेवर जा. कोयने भवाने सटवे जा जागेवर. आणि आता श्रीपती चव्हाण उर्फ भाऊ यांना विचारते की तुम्हाला गुन्हा कबूल आहे का नाही. आणि आता श्रीपती चव्हाण उर्फ भाऊ यांना विचारते की तुम्हाला गुन्हा कबूल आहे का नाही. माननीय पंच, ग्रामस्थ बंधूंनो आणि भगिनींनो, मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मी या गावात राहतोय. मी कधीही कोणतं वाईट काम केलेलं नाही. कधीही खोटं बोललो नाहीये, कधी चोरी केली नाही. कोणत्या स्त्रीकडे कधी वाकड्या नजरेने बघितलं नाहीये मी. त्यामुळे हे जे काही चाललंय ते मला कळेनासं झालंय. कोयना माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे माझ्यावर हे जे आरोप होत आहेत ते माझ्याच्याने ऐकू येत नाहीयेत. गावकरी बंधू आणि भगिनींनो, या माणसाच्या बोलण्यावर जाऊ नका. हा चेहऱ्यावरून सभ्य दिसत असला तरी प्रत्यक्षात असा तो नाहीये. आजपर्यंत आपण याच्या सभ्यपणाला फसलो, पण या सभ्य चेहऱ्यामागे एक बदमाश चेहरा लपलेला आहे. जो आज आपल्या समोर उघडा पडणार आहे. आणि आम्ही जे बोलतो त्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. बाबा कदम, हे फोटो बघा. हो भाऊ, अहो हे फोटो बघा. फोटो हे तुमचेच आहे का? अहो हे तरी फोटो खरे आहेत ना का खोटे आहेत? काय हो? अहो इकडे बघा, हे फोटो बघा. फोटो हे सगळं कट कारस्थान आहे. मी भिरा यायची शपथ घेऊन सांगतो, कोयना माझ्या मुलीसारखी आहे. कोयना तुम्हाला मुलीसारखी आहे म्हणूनच तुम्ही तिच्याशी जे वागलात ते अत्यंत गैर आहे, भयंकर आहे. स्वतःच्या मुलीसारख्या असणाऱ्या स्त्री बरोबर असं वर्तन करता तुम्ही? बाप्पाजी, भाऊ, आता तुम्ही सत्य लपवू शकत नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आता पंचायतीनंच काय तो न्याय निवाडा करावा. पंच मी हात जोडतो तुमचे, पाया पडतो तुमच्या. पण असले घाणेरडे आरोप माझ्यावर करू नका तुम्ही लोक. माझा जीव घ्या, मला मारून टाका, पण असले आरोप करू नका. बघा,
पंचांनी तुमची बाजू ऐकलेली आहे. तुम्ही निवांत तुमच्या जागेवर जाऊन जा. तुमची जागा धरा. मी तुमच्या पाया पडतो, असं करू नका. माझी बघा, गोष्ट तुम्ही ऐका तुमच्या तुम्ही. जागेवर जा. अरे, तुम्ही जा जागेवर तुमच्या. ऐका ना माझं. हे पहा, आता पंचायतीच्या समोर मी काही लोकांच्या साक्षी घेणार आहे. सगळ्यात आधी मी कोयनाचा नवरा गुरव याला इथं पंचायती समोर बोलवित आहे. गुरव, इथं समोर या. आणि आता जे काय तुमच्या पत्नीवर आरोप केलेले त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय का? मला काहीच बोलायचं नाही. एवढे सगळे पुरावे समोर आले असताना मी कसा बोलू? हा भाऊ माझ्या घरी नेहमी यायचा. मी नसतानाही यायचा. मी कधीच त्याचा संशय घेतला नाही, पण त्याचा त्याने गैरफायदा घेतला. दोघेही चोरून भेटायचे. अहो काय बोलताय? अहो असं समजा काय बी नाही. हे खोटं सांगताय. सांगा ना, समजच नाही. अहो सांगा की हे समजा खोटं आहे म्हणून. पंचायत जे काही ठरवेल आणि जी शिक्षा हिला देईल ती मला मान्य आहे. या सगळ्या साक्षी झाल्याच्या नंतर पंचायत कोयनाला योग्य ती शिक्षा देईलच. पण त्याआधी आता एक मी महत्वाची साक्ष घेणार आहे. श्रीपती चव्हाण उर्फ भाऊ हे धनाजीराव मोहिते यांच्या घरी अनेक वर्ष काम करतात. तर धनाजीरावांच्या पत्नी श्रीमती कामिनी देवी यांनी या भाऊंविषयी पंचायती समोर काय ते सांगावे. भाऊंबद्दल मी काहीतरी बोलणं म्हणजे चुकीचं होईल. कारण भाऊ आतापर्यंत आमच्या घरात अगदी प्रामाणिक नोकर म्हणून वावरले. माझे पती धनाजीराव यांची मर्जी संपादन केल्यामुळे कधीच आम्ही त्यांच्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही. पण नेमका त्याच गोष्टीचा गैरफायदा या माणसाने घेतला. हा भाऊ आमच्या घरात कुठेही केव्हाही अगदी बेधडकपणे घुसायचा. कधी कधी तर बायका कपडे बदलत असताना हा यायचा. पण तो मुद्दाम याचा हे मला आत्ता कळतंय. त्यांच्या त्या कपाळावरच्या पिळ्यावर जाऊ नका. त्यांच्यावर लावलेले आरोप खरेही असू शकतात. मला आणखी बरंच काही सांगता येईल, पण मी इथे काही बोलणार नाहीये. कारण मी धनाजीरावांची पत्नी आहे आणि मोहिते घराणं हे या गावातील एक प्रतिष्ठित घराणं आहे.
काय जे आता आईला बोलता येत नाही ना ते मला बोलायला हवं. हा जो भाऊ आहे ना, म्हणजे खरं तर मलाही सांगायला खूप लाज वाटते, पण या भाऊची माझ्या बायकोवर सुद्धा वाईट नजर होती. स्वतःच्या पोटात दुखते असं सांगून यायचा आणि माझ्या बायकोबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आज या भाऊमुळे माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली. मी तुम्हाला सांगतो, या सगळ्याला जबाबदार हा भाऊ आहे. भाऊ हे सगळं खोटे. तुम्ही बोला ना काहीतरी, असे गप्प का? हा माणूस हा चारित्र्यहीन तर आहे, पण खुनी आहे. याने माझ्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केलाय. आणि हे माझ्या नवऱ्याने पाहिलंय. पोलिसात तक्रार करायला चालला होता माझा नवरा. स्वतःची बदनामी होईल म्हणून यांनी डॉक्टरांचा खून केला. खुनी आहे हा माणूस, खुनी आहे. बंद करा हा तमाशा, बंद करा हा तमाशा. हे सगळं खोट आहे. अहो माझ्यावर खूप सोडा मला, सोडा मला, सोडा. एक मिनिट, आता मला बोलायची वेळ आली.